ही सुंदर फुलं बघताय, ही कुठून विकत आणलेली नाहीत, तर अमेरिकेत गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी इथल्या मुलांनी स्वतःच्या हाताने बनवलेली आहेत. लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी इथल्या मंदिरात तयारी सुरू झाली आहेत. आज या मुलांसाठी खास आर्ट अँड क्राफ्ट ॲक्टिव्हिटी ठेवण्यात आली होती. चला बघूया ही सुंदर फुलं नेमकी कशी तयार केली. ॲक्टिव्हिटी सुरू होण्याअगोदर सर्वात आधी व्हॉलेंटियर्सला फुलं कशी बनवायची ते विशाखाने समजावून सांगितलं, कारण थोड्याच वेळामध्ये हेच व्हॉलेंटियर वेगवेगळ्या टेबलवरती जाऊन मुलांना ते बनवायला मदत करणार होते. फुलं बनवण्यासाठी कोणतं मटेरियल वापरायचं, पेटल कशा तयार करायच्या, एक एक भाग कसा जोडायचा, हे सगळ्यात अगोदर विशाखाने व्हॉलेंटियर्सना दाखवलं. आता व्हॉलेंटियरची तयारी सुरू झाली. आता प्रत्येक मुलांच्या टेबलवरती फुलं बनवण्यासाठी लागणारं आर्ट अँड क्राफ्ट मटेरियल दिलं गेलं. प्रत्येक टेबलवरती मुलांचा एक ग्रुप आहे आणि त्यांना लागणारं साहित्य अगोदर व्यवस्थित दिलं. आता खरी मजा सुरू झाली, कारण हे सगळं मटेरियल वापरून मुलं स्वतःच्या हाताने सनफ्लावर त्यांना तयार करायचं आहे. आता प्रत्येक टेबलवरती एक व्हॉलेंटियर मुलांना स्टेप बाय स्टेप सनफ्लावर कसं बनवायचं ते समजावून सांगतायत आणि त्यांचे पॅरेंट्ससुद्धा मुलांना मदत करत आहेत. सगळ्यांना एकदम सांगण्याऐवजी अशा छोट्या ग्रुप्समध्ये ॲक्टिव्हिटी घेतल्यामुळे प्रत्येक मुलांना स्टेप बाय स्टेप नीट समजावलं. कुठं पेंट करायचं, कुठं जोडायचं आणि फ्लावरचा शेप कसा तयार करायचा हे व्हॉलेंटियर प्रत्यक्ष मुलांना करून दाखवत होते. आता मुलांनी स्वतः फुलं बनवायला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला थोडं त्यांना अवघड वाटतंय, पण एकदा टेक्निक समजलं की सगळेजण अगदी मन लावून काम करतायत. कोणी पेटल तयार करते, कोणी त्यांना शेप देते, तर कोणी सगळे पीसेस एकत्र जोडते. आणि विशेष म्हणजे ही फुलं फक्त आजच्या ॲक्टिव्हिटीसाठी नाहीत, तर ही सगळी फुलं पुढे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनमध्ये वापरली जाणार आहेत. विशेषतः लहान मुलांना काही स्टेप्स करताना थोडी मदत लागते, त्यामुळं त्यांचे पॅरेंट्ससुद्धा सोबत फुलं बनवत आहेत. त्यामुळं ही फक्त मुलांची आर्ट अँड क्राफ्ट ॲक्टिव्हिटी न राहता मुलं, पॅरेंट्स आणि व्हॉलेंटियर्स सगळ्यांनी मिळून केलेली गणपतीची तयारी आहे. परदेशात राहताना अशा ॲक्टिव्हिटीज मला खूपच छान वाटतात, कारण मुलांना फक्त आपल्या सणाबद्दल सांगण्यापेक्षा त्यांना प्रत्यक्ष तयारीमध्ये सहभागी होता येतं. आपल्या हाताने गणपतीसाठी काहीतरी बनवायचं आणि नंतर तेच डेकोरेशनमध्ये पाहायचं मुलांसाठी खरं तर एक छान आठवणच आहे. आता बघता बघता एक एक सनफ्लावर तयार होते. गणपतीजवळ आला की मंदिरामध्ये तयारी सुरू होती. कोणी डेकोरेशनमध्ये मदत करतं, कोणी आर्ट अँड क्राफ्टमध्ये, तर कोणी इतर व्यवस्थेमध्ये. आणि सगळ्यांच्या छोट्या छोट्या कॉन्ट्रीब्युशनमधून शेवटी बाप्पासाठी सुंदर डेकोरेशन तयार होतं. यावर्षी या मुलांनी बनवलेल्या सनफ्लावर्समुळं डेकोरेशन तर नक्कीच खास दिसणार आहे. आणि बघता बघता ही सुंदर फुलं तयार झालेली आहेत.
फुलं पूर्ण केल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर तर दिसतोय, पण त्याहूनही जास्त आनंद म्हणजे आपल्या हाताने बनवलेलं हे फूल बाप्पाच्या डेकोरेशनमध्ये लागणार आहे आणि बाप्पाच्या तयारीत आपलाही खरीचा वाटा आहे. कदाचित म्हणूनच प्रत्येक जण आपापलं फूल इतक्या आनंदाने दाखवते आणि मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच परदेशात ही मुलं आपल्या सणांशी जोडली जातात. आणि बघता बघता ही सुंदर फुलं तयार झाली. फुलं पूर्ण झाल्याचा आनंद तर मुलांच्या चेहऱ्यावर दिसतोय, पण त्यापेक्षाही जास्त आनंद पालकांच्या चेहऱ्यावरही दिसत होता. मुलांसोबत बाप्पासाठी काहीतरी स्वतःच्या हाताने तयार केल्यामुळं पालकही या क्षणी थोडे भारावून गेले. खरंच भारतापासून इतक्या दूर राहून अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आपल्या सणांशी आणि संस्कृतीशी जोडून ठेवतात. गणपती बाप्पा एवढं सगळं काम झाल्यानंतर आता वेळ झाली जेवणाची. ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या मुलांना, पॅरेंट्सला आणि व्हॉलेंटिअरसाठी जेवणाची व्यवस्था केलेली होती. सगळ्यांनी मिळून गणपतीची तयारी केली आणि आता सगळे एकत्र मिळून जेवणाचा आनंदसुद्धा घेत आहेत. मुलांनी एवढी मेहनत केली म्हटल्यावरती मुलांच्या आवडीचाच मेनू ठेवलेला होता. मुलांसाठी खास पास्ता, गार्लिक चीज ब्रेड आणि कोल्ड्रिंकसुद्धा होतं. तर अशा प्रकारे सुरू झाले आहे अमेरिकेत आमच्या मंदिरातील गणपतीच्या बाप्पाची आगमनाची तयारी. आज मुलांनी बनवलेली ही सुंदर सनफ्लावर पुढे गणपतीच्या डेकोरेशनमध्ये वापरली जाणार आहे. त्यामुळे आता मलाही स्वतःला उत्सुकता लागली आहे की सगळी फुलं लावल्यानंतर बाप्पाचं फायनल डेकोरेशन कसं दिसणार, तेही तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्की दाखवेन. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मुलांना अशा प्रकारे गणपतीच्या तयारीमध्ये सहभागी करून घेण्याची कल्पना कशी वाटली ते सुद्धा सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.